या वेदोपनिषत्स्वनादिसमयात् मूलं विवरति स्वकं या रामायण भारतादिषु हिता प्राज्ञैः समाख्यापिता या वै वेष्टिसमष्टिमङ्गलकरी सम्पूर्णता मोदिनी तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिं। सज्जनो, श्रीमद भगवद गीता ही आपल्याला मुळात कर्मयोग सांगते. गीतेचा केंद्रबिंदू हा कर्मयोग हाच आहे आणि त्यामुळे मनुष्याने कर्म तर केलीच पाहिजे, पण ती आसक्तरहित करावी हा गीतेचा महत्वाचा प्रतिपाद्य विषय आहे आणि तो आपण बघितला. आता आसक्तीरहित कर्म करताना सर्व प्रिय आणि अप्रिय या बाबींचा त्याग करावा लागतो. मला प्रिय आहे म्हणून स्वीकार्य आहे आणि अप्रिय आहे म्हणून तिरस्कार्य आहे असं करून चालणार नाही. कारण चंचलता, मनाची चंचलता ही प्रिय आणि अप्रिय याचा ठामपणे न्यायनिवाडा करू शकत नाही. आणि म्हणून व्यवहारात मन गंभीर असावं लागतंय आणि शरीर खंबीर असावं लागतंय. मन गंभीर आणि शरीर खंबीर असले तर मग चंचलता हळूहळू हळूहळू कमी 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 होत जाते. आणि म्हणून एक प्रचलित म्हण आहे बघा, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. साधकांनी ही गोष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतली पाहिजे. आत्मसंयम योग मध्ये भगवंत तेच सांगतात, मनाची निश्चलता आणि बुद्धीची एकाग्रता हे जीवनातील यशाचे रहस्य आहे आणि हे ज्याचं त्याला करावं लागतंय. जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कसं आहे, मन चंचल आहे, एका जागी स्थिर तो राहू देत नाही. मन शरीराला जेव्हा स्थिर राहू देत नाही, चित्ताला एकाग्र होऊ देत नाही, अशा वेळेस मनाला हळूहळू हळूहळू सवय लावावी लागते. आणि ती सवय लावण्यासाठी दिवसातून 5 मिनिट का होईना एका जागी स्थिर बसण्याची सवय स्वतःहून लावून घेतली पाहिजे. भगवंत हा पूर्ण अर्जुनाला उपदेश केल्यानंतर, योगाचे संपूर्ण महात्म्य कथन केल्यानंतर, कर्मापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ व सर्व योग्यांच्या मध्ये श्रद्धावान योगी भक्त सर्वात श्रेष्ठ, ते भगवंताच्या नामस्मरणात देहभान विसरून तल्लीन होत असतात. अशा वेळेस त्यांच्या नामस्मरणाच्या तल्लीनतेमध्ये स्वयं भगवान सुद्धा भावविभोर होतात. अशाच परिस्थितीत भगवंत ज्ञान विज्ञान योगाच्या माध्यमातून आपलं स्वतःचं रहस्य अत्यंत मोकळेपणाने वीरवर अर्जुनाला उलगडून दाखवत आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, माझ्या ठिकाणी मन स्थिर ठेवून, माझ्याच ठिकाणी चित्त एकाग्र करून मलाच शरण ये आणि योगाचा अभ्यास कर. तुला माझे ज्ञान संपूर्णपणे होईल. मन माझ्या ठिकाणी लागले आहे, मन माझ्या ठिकाणी चिकटले आहे, माझे स्मरण करावे असं झालं तर माझा विसर तुला कदापि पडणार नाही. साधक जेव्हा खऱ्या आणि शुद्ध भावनेने देहभान विसरून भगवंतासाठीच जप, ध्यान, भजनादी क्रिया करावयास लागतो ना, तेव्हा भगवंत त्याला आपले स्वतःचे भजन समजतात. भगवंताला अर्जुनाकडून हीच अपेक्षा आहे की अर्जुना, तू माझ्यातच रममान हो. भगवंत मनपूर्वक प्रेम माझ्या ठिकाणी असले पाहिजे या गोष्टीची जाणीव करून देताना या अध्यायात दिसतात. ते म्हणतात, अर्जुना, अरे मी तुला अनुभूतीने युक्त असलेले ज्ञान
हे आता समग्र सांगणार आहे. हे जाणून घेतल्यावर पुन्हा तुला जाणून घेण्यासारखे काहीही राहणार नाही. आणि हे म्हणत भगवंताने अर्जुनाला, खरं पाहिलं तर अर्जुन हा निमित्त मात्र आहे. सर्वसामान्य साधकांना भगवंतानी परा आणि अपरा या दोन्ही प्रकृती माझ्याच आहेत आणि त्यांच्या संयोगाहून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होते, यासाठी सर्व जगतांचे कारण मीच आहे असे म्हणून ज्ञान सांगितले. जसे सुताच्या दोरीमध्ये सुतापासूनच तयार झालेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यातच ओतप्रोत भरून राहिलेले आहे. आता हजारो मनुष्यांमध्ये एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्धांपैकी एखाद्यालाच माझे यथार्थ ज्ञान होते. खरे पाहिले तर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अंतःकरणापासून तत्परतेने आरंभ करणे अत्यंत महत्वाचे आहे. सद्य वर्तमान स्थिती जर बघितली तर वर्तमान परिस्थितीत ईश्वरीय संकल्पना मानणे आणि न मानणे याबद्दलच प्रदीर्घ चर्चा होताना दिसतीये. आज बऱ्याचशांच्या अंतःकरणात ईश्वरीय संकल्पनेविषयी संभ्रम निर्माण होताना दिसतोय. अशा काळात आपण गीतेतील उपदेशपर भाष्यांच्या संदर्भात किती दूर 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 चाललो आहोत याची कल्पना येऊ शकते. ज्यांना ईश्वरीय संकल्पना मान्य आहे असे गृहीत धरून हजारो माणसांपैकी एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करत असतो. भगवंत म्हणतात एखादाच सिद्धीसाठी प्रयत्न करत असतो आणि त्यातून एखादाच ज्ञानवंत परमेश्वराचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेत असतो. पृथ्वी, उदक, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही 8 प्रकारची भेद असलेली ती माझीच अपरा प्रकृती आहे. या अपरा प्रकृतीवरून वेगवेगळी माझ्या जीवरूपी जीवस्वरूप आणि प्राणधारणेला निमित्त असलेली ती माझीच पराप्रकृती आहे. जीव्यात परमात्म्याचा अंश असल्या कारणाने त्या जीवाला परमात्म्यापासून वेगळे करता येऊ शकत नाही, नवे नवे वेगळे होऊ शकत नाही. परा आणि अपरा प्रकृती ही दोन्ही प्रकृतीपासूनच सर्व भूतांची उत्पत्ती झालेली आहे. अर्जुना, हे तू नीट ध्यानात धर. सर्व जगाचा निर्माता मीच आहे. बघा, भगवंत किती मोकळेपणाने अर्जुनाला उपदेश करतात की अर्जुना, या सर्व जगाचा निर्माता मीच आहे. एवढेच नव्हे, त्याचा संहार करता सुद्धा मीच आहे. हे धनंजया, अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ अन्य म्हणून काहीही नाही. जसे दोऱ्यात मणी ओवावेत त्याचप्रमाणे हे सारे चराचर जगत माझ्यामध्ये ओवलेले आहे. भगवान तिथे स्वतःच्या व्यापकतेचं वर्णन अर्जुनासमोर करताना दिसतात. अर्जुना, आपण जेव्हा संसाराला संसार बुद्धीने पाहतो, खरंच आपण जेव्हा संसाराला संसार बुद्धीने पाहतो तेव्हा आपणात संसारात परमात्मा दिसत नाही. हे कुंती नंदना, जलामधील रस मी आहे, सूर्याची आणि चंद्राची प्रभा मी आहे, संपूर्ण वेदातला ओंकार मी आहे, आकाशातला शब्द मी आहे, पुरुषांचा पराक्रम मी आहे, पृथ्वीवरील पवित्र ग्रंथ मीच आहे, अग्नीमधील तेजही मी आहे. अरे एवढेच नव्हे, सगळ्यांच्या प्राण्यांचे जीव मीच आहे, तपस्वी पुरुषांचे तप सुद्धा मीच आहे, प्रज्ञावंतांची प्रज्ञा ही मीच आहे, तेजस्वी पुरुषांचे तेजही मीच आहे, काम आणि क्रोध यांनी दूषित न झालेले बलवंताचे बल मीच आहे, सर्व भूतांच्या ठिकाणी असलेला धर्मयुक्त काम मीच आहे. अरे आणखी काय सांगावे? जितके काही म्हणून सात्विक, राजस, तामस असे भाव आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होतात. अर्जुना, हे ध्यानात घे. अरे सर्व ते माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. जसे बीजापासून वृक्ष, शाखा, पान, फुले निर्माण होतात, पण शोध घेतला तरी त्यात बीज सापडत नाही, कारण ते तत्वरूपाने विद्यमान असते.
त्याचप्रमाणे सत्व रज तम आदी भाव माझ्यापासून उत्पन्न होतात, पण त्यात मी सापडणार नाही, कारण मूल तत्व रूपाने मी तेथे विद्यमान असतो. भगवंत हे वर्णन करताना अर्जुनाला हेही समजावून सांगतात की अर्जुना, गुण हे प्रकृतीचे आहेत, मी निर्गुण आहे. गुणात्मक प्रकृतीच्या बाहेर जाणे म्हणजे सत्व रज तम यांच्या बाहेर जाणे होय. कारण मी स्वतः त्यांच्यात नाही, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. मी अव्ययी आहे, मी भूतांच्या पासून फार दूर आहे. त्यामुळे मला समजणे कठीण जाते. अरे जिथे सात्विक लोक सुद्धा मोहित होतात, तिथे राजस तामसांचे काय? जो मनुष्य शरीराशी आपले तादात्म्य मानत नाही, तो जन्म आणि मृत्यू यांच्या वर्तुळात भ्रमण करत राहतो. मी कोणत्याही गुणांनी बांधलेला नाहीये. मी कुठलेच बंधनात अडकलेला नाहीये. म्हणून त्रिगुणात्मक भावांनी विवेकशून्य झालेल्या जगाला माझी ओळखच पटत नाही. आणि हीच 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 माझी गुणमयी माया, ती अत्यंत दुस्तर आहे. या गुणमयी मायेमुळे माझी ओळख जशी आहे तशी पटत नाही. या मायेला तरून जाणे, पार करून जाणे अर्जुना अत्यंत कठीण आहे. मायेला तरून जाणे सहजासहजी शक्य नाही. सतत सतत आणि सतत अभ्यासच करावा लागेल. भगवंत या ठिकाणी सत्व रज आणि तम या गुणांनी युक्त असलेली जी दैवी माया आहे, ती अत्यंत दुस्तर आहे म्हणून सांगतात. माया ही परमेश्वराची शक्ती आहे. त्याचीच तर ती कला आहे, त्याचीच तर ती कुशलता आहे. या दुस्तर असलेल्या मायेला जे पार करतात, भगवंत म्हणतात, त्यांनाच माझी ओळख पटते, इतरांना पटत नाही. या दुस्तर मायेला पार केल्यानंतरच तो साधक माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही माया ही भगवंताची शक्ती आहे. तिला पार करण्यासाठी तिलाच तर शरण जावं लागतंय. समर्पण भावाने तिला शरण गेल्याशिवाय ती आपल्याला सहाय्य करू शकणार नाही. आणि ती सहाय्य केल्यानंतर मायेच्या पलीकडे जेव्हा साधक जातो, तेव्हाच ईश्वराच्या परमधामाचं दर्शन त्याला होऊ शकते. महाराष्ट्रातले थोर थोर संत पुरुष समर्थ रामदास स्वामींनी मायेलाच यासाठी आई म्हणून टाकलेलं आहे. माते, मला सहाय्य कर, मला सहाय्य कर. समर्थ मायेला आई म्हणतात. हे आदिशक्ती, शेवटी तुझ्या शक्तीनेच हे चालायचं आहे. कृपा कर, मला पैल तीरावर पोहोचव. मराठवाड्यातल्या थोर संत जनाबाई या तर अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, हक्कानं, लढिवाळपणे आणि तेवढ्याच भक्तिभावानं मायेला कुरवाळतात, मायेला हाक देतात, मायेला सहकार्याची भावना अंतःकरणातून आर्जवतात. अनेक संत महापुरुषांनी मायेतून तरुण जाण्यासाठी मायेचंच सहकार्य घेतलेलं आहे. कारण मायेच्या पलीकडे भगवान आहे आणि भगवंत मायेच्या पलीकडे असल्या कारणानं, हीच माया त्याचीच शक्ती असल्या कारणानं तिला समर्पण भावाने शरण जाऊन पुढे पुढे जावं लागतं. भगवंत म्हणतात, अर्जुना, जे मला शरण येतात आणि जे मलाच भजतात, तेच आणि तेच साधक मायेला तरून जाऊ शकतात. बघा, भगवंत म्हणतात, जे मला शरण येतात आणि जे मलाच भजतात, तेच साधक मायेला तरून जाऊ शकतात. मायेला तरून जाण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली, निश्चित यश देणारी अशी वाट भगवंतांनी सांगितली आहे. भगवंताचा म्हणजेच
भगवान श्रीकृष्णाचा जीवनातील गोकुळातला जो अवतार जो बघितला तर भगवंत मार्ग दाखवून देत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. मायेतून तरुण जाण्याचा मार्ग भगवंतांनी गोकुळात गोप गोपींच्या सानिध्यात आपल्याला दाखवून दिलेला आहे. हो, शरीर इंद्रिये सर्व आपले आणि आपल्यासाठी न मानता केवळ भगवंतासाठीच मानून त्यांच्याच भजनात तल्लीनतेने आणि समर्पण भावनेने लीन होणे, हेच तर गोप गोपींचं जीवन प्रवास आहे. हेच तर गोप आणि गोपींचं सामर्थ्य आहे. ती कथा आपल्याला माहिती असेल. अक्रूरजी जेव्हा भगवान श्रीकृष्णांना गोकुळातून मथुरेमध्ये घेऊन जातात तेव्हा घेऊन जाण्याचा जो क्षण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. गोप आणि गोपिका अक्रूरजींच्या रथासमोर विवळ होऊन भगवंताला घेऊन जाऊ नका, भगवंताला घेऊन जाऊ नका असा टाहो फोडतात. पण कर्तव्यश्रेष्ठ या भावनेने भगवान श्रीकृष्णाच्याच आदेशाने आणि सहकार्याने अक्रूरजी त्यांना गोकुळातून मथुरेकडे नेण्यासाठी मार्ग प्रशस्त करताना दिसत आहेत. त्यावेळेस याच गोप आणि गोपिका म्हणतात, अक्रूरजी आमच्या डोळ्या देखत पराक्रम आणि शौर्य दाखवताय आणि भगवान श्रीकृष्णाला तुम्ही आमच्याकडून आमच्या गोकुळामधून मथुरेला घेऊन जाताय. ठीक आहे म्हणाले, सर्व सुखसोयींनी युक्त आहात म्हणून तुम्ही घेऊन जातात, आमच्या डोळ्यासमोर घेऊन जाता. यात तुमचा पुरुषार्थ नाही, तुमचा खरा पुरुषार्थ आहे अंतःकरणात ज्या श्रीकृष्णाला आम्ही कोंडून ठेवलंय त्यांना घेऊन जा. त्यांना घेऊन जाणे शक्य नाही. त्याचं कारण असं की जे जे काही आम्ही क्रिया करतो ते केवळ आमच्यासाठी करतो असं न मानता भगवंतासाठीच मानून त्याच्याच भजनात आम्ही अहोरात्र तल्लीन होतो. भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताकडूनच ही सामग्री मिळाली आहे. होय, भगवंत ह्या निस्सीम भक्तीचा भाव एकमेव भाव असा आहे की जो माझ्यापर्यंत साधकाला पोहोचवू शकतो. मायेला तरुण गेल्यानंतर हे अर्जुनाला सांगतात. म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठीची अत्यंत सुलभ आणि प्रशस्त वाट भगवंत सर्व साधकांना एकदा सांगून टाकून आणि पुन्हा म्हणतात, बा अर्जुना मला शरण कोण येतात? अर्जुना खरं सांगू, अरे माले पीडित म्हणजे गांजलेले, ज्ञानप्राप्तीची लालसा असणारे, म्हणजे त्याला जिज्ञासू म्हणू आपण, धनाविलाशी म्हणजे अर्थार्थी, ज्ञानी अर्थात प्रेमी, या 4 प्रकारचे पुण्यशील लोक मला बसतात. बघा, भगवंतानी त्याला भजणारे लोक किती प्रकारचे आहेत याचं विवरण केलंय. एक, पीडित म्हणून गांजलेले. 2, जिज्ञासू म्हणजे ज्ञानप्राप्तीची लालसा असणारे. 3, अर्थार्थी म्हणजे धनाविलाशी. आणि 4, ज्ञानी. हे 4 लोक ईश्वराला भजतात. भगवंत स्वतः सांगतात, अरे ज्यांना भगवंताविषयी आवड निर्माण झालेली आहे ते कोणत्याही मार्गाने का असेना मला भजण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. पण अर्थार्थी भक्त, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त हे भगवंतालाच प्राप्त होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण भगवंत म्हणतात, बा अर्जुना यातला जो 4था प्रकार आहे ना म्हणाले तो मला फार आवडला. 4था प्रकार म्हणजे गोकुळातल्या गोपींचा श्रीकृष्णाविषयी असलेला भाव आहे. गोपींच्या ठिकाणी स्वसुखाचा कुठलाही भाव नाहीये. भगवंताचे सुख हेच गोपींचे सुख आहे. अशा ज्ञानी भक्तांचे वर्णन करताना भगवंत म्हणतात, अर्जुना या 4 प्रकारांच्या भक्तापैकी माझ्याशी पूर्ण एकनिष्ठ असलेला आणि केवळ माझीच अनन्य भक्ती करणारा ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच
कृष्ण भक्तीमध्ये सर्व गोपिका कृष्णमय होतात. त्यांच्या प्रेमात थोडीही उणीव राहत नाही. भगवंत म्हणतात म्हणूनच ते मला प्रिय आहे. त्यातला ज्ञानी भक्त अर्जुना माझा आत्मा आहे. अनेक जन्माच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मात सर्व काही तोच परमात्मा आहे असे अनुभवणारा जो ज्ञानवान मला शरण येतो अर्जुना, तो महात्मा फार दुर्लभ आहे. फार दुर्लभ. फार खरं पाहिलं मनुष्य मात्राचा जन्म हा अंतिम जन्म आहे. भगवंताने मनुष्याला मनुष्य शरीर दिले आहे. यासोबतच नुसते मनुष्याला मनुष्य शरीर दिले नाही, यासोबतच सत्संग, संत सहवास, भगवन नाम अशी स्वतःच्या उद्धाराची सर्व सामुग्री जोडून दिली आहे. संसार समुद्राच्या किनाऱ्यावर स्वतः भगवंत मनुष्याला आणून सोडतोय. आता मात्र दृढ विश्वासाने, संत मार्गदर्शनाने आणि भगवत कृपेने निमित्त मात्र होऊन साधकांनी साधना केली पाहिजे. सर्व साधनं जवळ आहेत. मनुष्य शरीर भगवंताने दिलेली आहे. भगवंताच्याच आश्रयाने कल्याण मार्गाला लागणे हेच सर्वतः आनंदी आहे. आणि त्याच आनंदात साधकांनी राहावे हीच भगवंताची अपेक्षा आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.